सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा ओवी क्रमांक 271 पासून आता सुरुवात करूयात. मेरू मंदरादिकी सर्वी सहित पृथ्वी ते विरवी, जो ए कारण माते ही जिरवी जेथींचा तेथ. मेरू मंदारादिकांसह जो पृथ्वीचा नाश करीतो व प्रलय काळी जलमय झालेल्या जगास जो जागचे जागी जिरवितो, जो प्रळय तेजा देत मिठी, सगळी या पवनाते गिळी किरीटी, आकाश जयाची या पोटी सामावले. हे किरीटी, प्रलयकालच्या तेजाला जो मिठी मारतो तो सर्व वाऱ्याला गिळून टाकतो व ज्याच्या पोटात आकाश मावते. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लिळू, मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. असा अपरिमित काल तो मी असे लक्ष्मीशी विलास करणारे श्रीकृष्ण म्हणाले. मग पुन्हा म्हणतात, सृष्टीचा जो उत्पन्न करता तो मी. श्लोक 34. मृत्यू सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम, कीर्तिश्रीर्वाक्च नारिणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमा. अर्थात मी सर्वांच्या धनादिकांचे व प्राणांचे हरण करणारा मृत्यू आहे व पुढे होणाऱ्या उत्कर्षाचा उत्कर्ष, पुढील अभ्युदयाचा हेतू मी आहे. आणि स्त्रियातील उत्तम स्त्रिया अशा कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धारणाशक्ती, धृती व क्षमा या देवता मी आहे. आणि सृजिलिया भूतांते मीची धरी, सकळां जीवनही मीची अवधारी, शेखी सर्वांते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. उत्पन्न झालेल्या प्राणीमात्रांचे धारण करणारा तो मीच, सर्वांचे जीवनही मीच, शेवटी सर्वांचा संहार करीतो म्हणून मृत्यूही मीच असे समज. आता स्त्री गणांच्या पैकी माझी या विभूती सात आणखी, तिया ऐक कवतिकी सांगी जतील. आता स्त्री जातींपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्यांचे मी कौतुकाने वर्णन करीतो, ते ऐक. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्येसी जे संपत्ती, तेही मीची जाणे. अर्जुना, नित्य नवी कीर्ती ती माझीच मूर्ती, औदार्ययुक्त जी संपत्ती तीही मीच असे जाण. आणि ते गा मी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरूढोनी विवेकाचा मार्गी चाले. आणि न्यायाच्या सिंहासनावर बसून विचाराच्या मार्गाने चालणारी जी वाणी तीही मी. देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते, ते स्मृतीही येथे त्रिशुद्धी मी. पदार्थ पाहिल्याने जिच्या योगाने माझी आठवण होते ती स्मरणशक्ती मी असे पक्के समज. पै स्वहिता अनुयायिनी, मेधा तेगा मी इयेजनी, धृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. इहलोकी स्वहिताला अनुकूल असणारी जी बुद्धी ती मी व या त्रिभुवनात धृती ती मी आणि क्षमाही मी. एवं नारी माझारी, या 7ही शक्ती मी अवधारी, ऐसे संसार गजकेसरी म्हणता जाहला. संसार गजेंद्रांचा नाश करण्यामध्ये केवळ सिंहच असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे स्त्री जातीतील ज्या 7 शक्ती आहेत त्या सर्व मी आहे असे समज. श्लोक 35. बृहत् साम तथा सामनां, गायत्री छन्दसामहं, मासानां मार्गशीर्षोऽहं, ऋतूनां कुसुमाकरः. अर्थात त्याचप्रमाणे सामातील बृहत् सामा या नावाचे साम मी आहे. मी छंदातील गायत्री छंद आहे, कारण गायत्री द्विजांच्या दुसऱ्या जन्माची जननी आहे. मी चैत्रादी 12 महिन्यातील मार्गशीर्ष मास आहे, कारण तो महिना परिपक्व धान्याने युक्त असतो व वसंतादी ऋतूतील मी वसंत आहे. वेद राशीची या सामांत बृहत् साम जे प्रियोत्तमा, ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. श्री रमापती म्हणतात, हे मित्रश्रेष्ठा, वेदांमध्ये असलेल्या सामवेदात बृहत्साम आहे ते मी. गायत्री छंद जे म्हणिजे, ते सकळा छंदान माझी माझे, स्वरूप हे जाणिजे निभ्रांत तुवा. सर्व छंदात गायत्री म्हणून जो छंद आहे
ते माझे स्वरूप आहे असे तू निसंशय जाण. मासा आंत मार्ग शिरू, तो मी म्हणे शार्ग धरू. ऋतू माझी कुसुमा करू, वसंतू तो मी. श्रीकृष्ण म्हणतात, सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मास तो मी, व ऋतूंमध्ये पुष्पांची वृद्धी करणारा जो वसंत तो मी. श्लोक 36 आणि 37. द्युतैश्चलयस्तामस्मि तेजस्तेजस्विनामहं. जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं. वृषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः. मुनीनामप्यहं व्यासं कवीनामुशना कवीः. अर्थात मी फसविणाऱ्या वस्तूतील फाशांनी खेळणे द्यूत आहे. मी तेजस्वी लोकातील तेज आहे. मी विजयी जनांचा जय आहे. व्यवसायी जनांचा मी व्यवसाय आहे. सात्विक लोकांचे सत्व मी आहे. मी वृष्णींच्या मध्ये वासुदेव आहे. पांडवांमध्ये धनंजय आहे. मुनींमध्येही मी व्यास आहे. सर्वज्ञ विद्वानातील शुक्राचार्य या नावाचा कवी सर्वज्ञ मी आहे. छळीतया विंदाणा माझी जूर ते मी विचक्षणा. म्हणून चोहटा चोरी परी कवणा निवारू नये. हे शहाण्या अर्जुना, दुसऱ्यास फसविण्याचे जे प्रकार आहेत त्यात जुगार म्हणून जी विद्या आहे ती माझी विभूती. म्हणूनच चोहोट्यावर जुगाररूप चोरी चालली असता कोणाला निवारण करिता येत नाही. अगा अशेषाही तेजसा आत तेज ते मी भरवसा. विजयो मी कार्योद्देशा सकळान माझी. अरे, सर्व सतेज पदार्थात तेज म्हणून जी वस्तू आहे ती मी असे पक्के समज. आणि सर्व आरंभिलेल्या कार्यात ज्याची इच्छा असते तो जय मी. जेणे चोखाळत दिसे न्याय, तो व्यवसायात व्यवसाय. माझे स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. देवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले, नीती न सोडता सर्व उद्योगात जो उद्योग ते माझे स्वरूप आहे. सत्वाथिलियांतु सत्व मी म्हणे अनंतू. यादवान माझी श्रीमंतू तोची तो मी. सत्वधीरात सत्व मी व यादवात जो श्रीमंत तो मी असे श्री अनंत म्हणाले. जो देवकी वसुदेवास्तव जाहला, कुमारी साठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पुतने ते. जो देवकी वसुदेवांकरिता जन्म घेऊन यशोदेच्या मुलीकरिता गोकुळात गेला व ज्याने स्तनपान करण्याच्या निमित्ताने पुतना राक्षसीचे प्राणहरण केले तो मी. नुघडता बाळपणाची फुली, जेणे मिया अदा नवी सृष्टी केली. करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा. बाळपणाची कळी उमलली नाही तोच ज्याने दैत्यरहित पृथ्वी केली व हातावर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचे गर्वहरण केले. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेणे मिया जळत गोकुळ राखिले. वासरुवांसाठी लाविले विरंची जपिसे. ज्याने यमुनेतील कालिया सर्पाचे मर्दन करून तिचे हृदयातील दुःख निवारण केले. कालिया मर्दनाच्या समयी सर्व लोक गोकुळ सोडून यमुनेच्या काठी आले असता त्यास जाळणारा अग्नीचे भक्षण करून ज्याने त्यांचे संरक्षण केले. आणि ब्रह्मदेवाने गोप बालके व वासरे यांचे हरण करून नेल्यावर ती सर्व दुसरी उत्पन्न करून त्यास ज्याने वेड लावले. प्रथम दशेची या पहाटे माझी कंसाऐशी अचाटे. महाधेडी अवचटे लीळाची नासिली. बालदशेच्या आरंभी कंस चाणोराधिक मोठमोठी धेंडे ज्याने सहज मारिली. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले. असे आघवे तरी यादवान माझे जाणावे, हेची स्वरूप माझे. अशा तुला किती गोष्टी सांगू. तू सुद्धा असल्या गोष्टी पुष्कळ ऐकल्या व पाहिल्या आहेस. म्हणून यादवात अशी ज्याची कृती आहे तेच स्वरूप माझे होय. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा, माझी अर्जुना तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची या प्रेम भावा, विघडू न पडे. आणि सोमवंशात तुमच्या पांडवात जो अर्जुन
तो मी असे समज. म्हणूनच तुझ्या व माझ्या प्रेमभावात अंतर पडत नाही. संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरुनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. तू लोकदृष्ट्या संन्यासी होऊन माझी भगिनी सुभद्रा हिला हरण करून नेलेस, तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात संशय उत्पन्न झाला नाही, कारण तुझे व माझे स्वरूप एकच आहे. मुनियांत व्यासदेवो, तो मी म्हणे यादवरावो, कवीश्वरान माझी धैर्या ठावो, उशनाचार्य तो मी. सर्व मुनीत श्रेष्ठ असे जे व्यासमुनी ते मी, व सर्व कवीत श्रेष्ठ असे उशनाचार्य ते मी, असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक 38. दंडोदमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषतां, मौनं चैवास्मि गुह्यानां, ज्ञानं ज्ञानवतामहं. अर्थात मी दमन करणारातील दंड आहे, जयाची इच्छा करणाऱ्यांमध्ये मी नीती आहे, आणि गुन्ह्यातील मौन मी आहे, ज्ञानवानातील ज्ञान मी आहे. अगाध मी तयान माझारी, अनिवार दंडू तो मी अवधारी, जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी, नियमित पावे. अरे, शिक्षेत जी मोठी शिक्षा, जी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांस सारखे शासन करते, ती मी असे समज. पै सारासार निर्धारी तया, धर्मज्ञानाचा पक्षू धरतिया, सकळ शास्त्रान माझी येया, नीतिशास्त्र ते मी. सारासार विचार करून ज्या शास्त्रात धर्मज्ञानाचे अनुकरण केलेले असते, ते सकल शास्त्रातील नीतिशास्त्र मी. आघवियाची गुढा माझी मौन ते मी सुहाडा, म्हणून न बोलतया पुढा, सृष्टाही नेण होय. हे बलवान अर्जुना, सर्व गुह्य गोष्टीत मौन ते मी, म्हणून मौन धारण करणारा पुढे ब्रह्मदेव देखील अज्ञानी ठरतो. अगाध ज्ञानियांची या ठाई, ज्ञान ते मी पाही, आता असो हे या काही, पार न देखो. अरे, ज्ञानांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते मी असे समज. आता विभूती विस्तार राहू दे, कारण काही केले तरी या विभूतींचा अंत लागणार नाही. श्लोक 39 आणि 40. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यत् स्यान्, मया भूतं चराचरं, नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशत् प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. अर्थात, हे अर्जुना, याशिवाय जे सर्व भूतांचे बीज ते मी आहे, जे चर किंवा स्थिर भूत प्राणी माझ्या वाचून असेल ते नाहीच. पै पर्जन्याची या धारा, वरी लेख करवेल धनुर्धरा, काम पृथ्वीची या तृणांकुरा होईल ठी. हे पहा अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करिता येणे शक्य आहे का? नाही. किंवा पृथ्वीवरील गवतांच्या काड्यांची संख्या करिता येईल का? तेही नाही. पै महोदधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जेविगा, तेवी माझी या विशेष लिंगा, नाही मिती. आणि शिवाय असे की समुद्रावरील लाटांची गणतीही करिता येणार नाही, त्याप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतींची गणती करिता येणार नाही. आयशी याही 7 प्रधाना, विभूती सांगितलिया तुझ अर्जुना, तो हा उद्देश जो गामना आहाच गमला. अर्जुना, असे असताही तुला माझ्या 75 मुख्य विभूती मी सांगितल्या, परंतु ही जी माझ्या विभूती समजण्याविषयी तुला इच्छा उत्पन्न झाली, ती सामान्य अशी मला वाटली. ये राम विभूती विस्तारांसी काही, येथ सर्वथा लेख नाही, म्हणून परिससी तू काही, आम्ही सांगो किती. कारण माझ्या इतर विभूतींचा केवढा विस्तार आहे याचा पत्ता नाही, म्हणून त्यात तू कशा ऐकणार, व मी सांगणार तरी किती. या लागी एकी हेळा तुझ, दाऊ आता वर्मनीज, तरी सर्व भूतांकुरे बीज,
विरूढत असे ते मी. याकरिता तुला एकवार आम्ही आपले वर्म सांगतो की ज्या बीजापासून भूतांचे अंकुर फुटतात ते बीज मी आहे. म्हणून निसाने थोर न म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एकमीची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. म्हणून लहान मोठे असे काही न मानता उच्च नीच हे सर्व भाव टाकून सर्व वस्तूंच्या ठिकाणी मीच आहे असे मान. तरी यावरी साधारण ऐक पा आणि कही खूण, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. अर्जुना, यापेक्षाही सर्वसाधारण अशी एक खूण तुला सांगतो, ती ऐक. तिच्या योगाने माझ्या विभूती तुला ओळखता येतील. श्लोक 41. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम्. अर्थात जे जे ऐश्वर्ययुक्त, समृद्धी किंवा कांती यांनी युक्त किंवा बलाढ्य सत्व वस्तू प्राणी आहे, ते तेच तू माझ्या तेजाच्या अंशापासून झालेले जाण. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली या ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. धनंजया, ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया यांचे वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी माझा अंश आहे असे समज. श्लोक 42. अथवा बहुनैतेन किञ्ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नं मे कांशेन स्थितो जगत. अर्थात, किंवा हे पार्था, हे असे पुष्कळ जरी तू जाणलेस तरी तुला काय लाभ होणार? मी हे सर्व जगत आपल्या एका अंशाने दृढ धारण करून राहिलो आहे. अथवा एकले एक बिंब गगनी, परिप्रभा फांके त्रिभुवनी, तेवी एकाकियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. अथवा आकाशात सूर्याचे बिंब एकच असून त्याची ज्याप्रमाणे त्रिभुवनात प्रभा फाकते, त्याप्रमाणे ज्या एकट्याची सर्व जन आज्ञा पाळतात. तया ते एकले झनी म्हण, तो निर्धन या भाषा नेण, काय कामधेनू सवे सर्व स्वहन चालत असे. त्या महानुभावाला एकटा असे म्हणू नको व निर्धन असेही म्हणू नको. हे पहा, दुसऱ्याची इच्छा तृप्त करण्याकरिता कामधेनूला आपल्याबरोबर काही सामग्री का घ्यावी लागते? ती येते जेधवा जो मागे, ते ते एक सरेंची प्रसवो लागे, तेवी विश्व विभवतया अंगे होनी असती. तिला ज्या वेळेस कोणी जे काही मागेल ते ती एकदम देते. त्याप्रमाणे माझ्या विभूतींच्या अंगात सर्व ऐश्वर्य भरलेले आहे.